बॉल सुंदरी आणि कोकोनट बोराची लागण करत आहोत. नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर ही मागे जी तुम्ही जमीन पाहत आहात ती पिढ्याने पिढ्या पडीक असलेली जमीन आहे. 2-3 महिन्यापूर्वी याला आता JCBच्या सहाय्याने व्यवस्थित एक लेवल केलेली आहे. तर साधारण हे क्षेत्र 2 एकर आहे. तर आता तिन्ही भावंडांनी हे क्षेत्र लागवडीखाली आणण्याचं ठरवलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आम्ही बोरीची लागवड करत आहे. तर 2 वेगवेगळ्या जातींच्या बोरी आम्ही इथे लावणार आहोत. तर पहिली आहे ती काश्मीरी बॉल सुंदरी आणि दुसरी कोकोनट. या 2 वेगवेगळ्या जातींच्या बोरीची लागवड आज आम्ही इथे करायचं ठरवलेलं आहे. चला. कोणतेही नवीन काम सुरू करताना आपण देवाचे स्मरण करतो. तर आज आपण या रोपांची पूजा करून घेणार आहोत. तर इथे मी पहिलं रोप घेतलेलं आहे, त्यासाठी लागणारा स्पेस इथे तयार केलेला आहे. आणि आता या रोपाच्या कडेचं जे पिशवीचं आवरण आहे ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतरनं हे रोप यामध्ये व्यवस्थित असं ठेवून याच्यावर हलक्या हाताने माती ओढून थोडीशी चोपून घेत आहे. आणि आता आपण या रोपाची पूजा करून घेणार आहोत. तर जेणेकरून येणारे जे नवीन बाग आहे ती भरभराटीला येवो आणि चांगलं उत्पन्न मिळो. तर यासाठी आता आपण ही पूजा केलेली आहे. तर इथे मी पहिल्या 5 रोपांची पूजा करून घेत आहे. शुभारंभ म्हणून नारळ करून या कामाची सुरुवात करत आहोत. खरंच हा क्षण खूपच खास आहे, कारण पिढ्यानं पिढ्या पडीक असलेली जमीन आपण लागवडीखाली आणत आहोत. तर आपण जी रोपे आणलेली ती लावून झाल्यानंतर इथे काही पालेभाज्यांची बिया मी इथे लावून घेत आहे. तर आपल्या परंपरेनुसार पहिल्यांदा आपण धने पेरतो. तर इथे मी धने लावून घेत आहे आणि त्यानंतर काही भाजीपाला पण लावलेला आहे. अशा प्रकारे पिढ्यानं पिढ्या पडीक असलेल्या जमिनीत आपण एक धाडसी प्रयत्न केलेला आहे. आपण बोरीची लागवड केलेली आहे, त्यामध्ये भाजीपाला पण लावलेला आहे. तर ही बाग पुढे जाऊन कशा प्रकारे वाढते, त्यानंतर याच्यातील भाजीपाला कसा उगवून येतो हे पाहण्यासाठी आपण जसजशी आपली बाग ही ग्रो होईल तसतसे या बागेतील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.